नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत. कसं असतं ना, प्रेम करणं हे सोपं असतं, पण त्याच प्रेमाला निभावताना जेव्हा संकटाचा सामना करावा लागतो ना, तेव्हा त्या नात्यातील खरी ओढ समजते. आजच्या ह्या 39व्या भागामध्ये आपल्याला असंच काहीतरी पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, एकीकडे आकाश, आराध्या आणि रणजित आणि अवनी ह्या दोघांमधील काही रोमॅन्टिक आणि हळवेक्षण आपल्याला पाहायला दिसणार आहेत. तर दुसरीकडे आर्णव आणि नव्याचं नातं एक वेगळ्याच वळणावर येऊन उभं राहिलं आहे. तर या सुखाला कोणाची तरी तितक्यात नजरही लागलेली आहे, कारण आपला लहानसा गोलू अचानक गायब झालेला आहे. आता काय होणार? आकाश आपल्या मुलाला काय सुखरूप घरी आणू शकेल? हे जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. श्रेयाचे डोळे पाणवले होते, तर दुसरीकडे अधिराजला पूर्ण अंदाज आला होता की गोलूला हे असं करायला कोणी सांगितलं असेल. श्रेयाने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा गोलू तिच्या जवळ बेडवर चढून उभा राहिला आणि त्याचे छोटे कोवळे हात तिच्या चेहऱ्यावर ठेवून म्हटलं की सांग ना मम्मा. श्रेयाने त्याला झटकन आपल्या छातीशी कवटाळलं आणि म्हणाली की हो माझ्या बाळा. हे बोलताना तिने गोलूच्या कपाळावर किस केलं. गोलूने तिला फक्त याच नावाने हाक मारली. यातच तिला असं वाटलं की जणू आज ती पूर्ण झाली आहे. आदिराजने गोलूला आपल्याकडे वळवत विचारलं की तुला श्रेयाला मोठी मम्मा बोलायला कोणी सांगितलं? तेव्हा गोलूने त्याच्याकडे पाहिलं आणि अधिराजच्या मांडीवर जाऊन बसला आणि म्हणाला, मम्माने सांगितलं. अधिराजला याच्यात अजिबात आश्चर्य वाटलं नाही, कारण त्याला खात्री होती की हे काम आराध्याचंच असणार. पण श्रेयाच्या मनात आज आराध्याबद्दलचा आदर आणि प्रेम अजूनच वाढलं होतं, कारण तिने कधीच विचार केला नव्हता की आराध्या तिला आई म्हणून घेण्याचा हक्क कधी मिळवू देईल. गोलूने अधिराजकडे पाहिलं आणि म्हणाला की डॅडी, मला आता मोठ्या मम्माजवळ झोपायचं आहे. तुम्ही आता तुमच्या रूममध्ये जा. अधिराजने त्या लहानग्या शैतानाकडे पाहिलं, जो आपल्याच बापालाच रूममधून बाहेर काढत होता. अधिराजने आधी गोलूकडे आणि मग श्रेयाकडे पाहून म्हटलं की मी इथे झोपणार आहे तुम्हा दोघांसोबत. श्रेयाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं, पण अधिराजला काहीच फरक पडला नाही. तो अगदी आरामात गोलूला मिठीत मारून झोपला. मग गोलूने श्रेयाला पाहून म्हटलं की मोठी मम्मा, तू पण माझ्याजवळ झोप ना. श्रेयाने अधिराजकडे पाहिलं, ज्याने आधीच डोळे मिटून घेतले होते. मग श्रेयासुद्धा गोलूच्या शेजारी आडवी झाली. गोलू त्या दोघांच्या मध्ये झोपलेला होता आणि दोघांनाही त्याला घट्ट मिठीत धरून घेतलेलं होतं. बघता बघता ते तिघे झोपीच्या स्वाधीन झाले. साय हाऊसमध्ये रणजितने अवनीला स्वतःपासून वेगळं केलं आणि तिचा चेहरा हातात धरून स्वतःच्या चेहऱ्याजवळ आणला. अवनीचे डोळे मिटलेले होते आणि रणजितचे श्वास ती स्वतःच्या चेहऱ्यावर अनुभवत होती. रणजितने आपल्या अंगठ्याने तिचे गाल कुरवळले आणि हळूच तिच्या ओठाजवळ जाऊन पुटपुटला की मला तुला अनुभवायचं आहे. असं बोलून त्याने आपले ओठ अवनीच्या ओठावर ठेवले आणि तो तिला पेशंटली किस करू लागला. अवनीचे हात रणजितच्या शर्टच्या कॉलरवर घट्ट झाले होते आणि रणजित तिला कमरेतून धरून स्वतःशी घट्ट चिटकून किस करत होता. अचानक त्याने तिचे ओठ सोडले आणि खाली झुकून तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले, ज्यामुळे अवनी शहरली. तिच्यात आता डोळे उघडण्याची हिंमत नव्हती आणि रणजितला स्वतःपासून दूर करण्याची शक्तीही नव्हती. ती फक्त त्याच्या प्रत्येक स्पर्शाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत होती. रणजितचे ओठ अवनीच्या मानेवर आणि गळ्यावर फिरत होते, तर त्याचे हात तिच्या शरीराचा वेध घेत होते. आता त्यांच्या डोळ्यात प्रेमासोबतच ओढसुद्धा दिसत होती. त्याने अवनीवर झुकत तिच्या कपाळावर किस केलं आणि तिच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून म्हणाला की अवनी, डोळे उघड आणि माझ्याकडे बघ. कुणास ठाऊक त्याच्या आवाजात काय कशिश होती की अवनीचे डोळे आपोआपच उघडे गेले. रणजितचा चेहरा तिच्या अगदी जवळ होता आणि अवनी त्याच्या आकर्षणात हरून गेली होती. रणजितने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच विचारलं, तुझी इच्छा आहे का? त्याच्या पुढचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अवनीने आपले हात त्याच्या गळ्यात टाकले. रणजितला न विचारताच उत्तर मिळालं होतं आणि पुन्हा एकदा दोघांचे ओठ एकमेकात गुंतले आणि दोघेही आपल्या प्रेमाच्या जगात हरवून गेले आणि हळूच दोघेही एकमेकांच्या बाहूमध्ये विसावले आणि थकल्यामुळे तसेच झोपी गेले. रॉय हाऊसमध्ये आकाशच्या रूममध्ये आराध्याला अचानक रात्री जाग आली. तेव्हा तिला शेजारी आकाश दिसला नाही, म्हणून ती उठून बसली. तिची नजर बाल्कनीच्या उघड्या दरवाजावर गेली. तिने एकदा झोपलेल्या आरूकडे पाहिलं आणि स्वतः उठून बाल्कनीकडे गेली. बाल्कनीमध्ये गेल्यावर तिने पाहिलं की आकाश शर्टशिवाय रेलिंगला टेकून उभा होता.
आणि त्या गडद रात्रीत काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत होता. आराध्याने जाऊन त्याला मागून मिठी मारली आणि आपले हात त्याच्या छातीवर घट्ट केले. तिने त्याच्या पाठीवर डोके ठेवून विचारलं की काय झालं आकाश, झोप येत नाहीये का? आकाशने तिच्या हातावर आपले हात ठेवले आणि तिला फिरून स्वतःच्या समोर घेतलं. त्याने दोन्ही बाजूनी रेलिंगला पकडून तिला आपल्या बाहूमध्ये ओढलं आणि तिच्याकडे बघत म्हणाला की तू आत्तापर्यंत का जागी आहेस? आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आकाश, तुम्ही माझ्या जवळ नव्हतात म्हणून मला जाग आली. आकाशने एक दीर्घ श्वास घेतला. तेव्हा आराध्या त्याला बघून म्हणाली की तुम्हाला कोणती तरी गोष्ट त्रास देते हे मी चांगलंच ओळखून आहे. मला सांगा ना, नक्की काय झालंय? आकाशने तिला कमरेतून पकडलं आणि आपल्या छातीशी कवटाळून म्हटलं की काही नाही ग बायको. आराध्याने त्याच्या पाठीवर आपली पकड अधिकच घट्ट केली आणि म्हणाली, आकाश, तुम्ही तुमची अडचण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे हे डोळे माझ्याशी कधीच खोटं बोलू शकत नाहीत. तुम्ही नेहमी स्वतःच्या आधी कुटुंबाचा विचार करतात आणि आताही तुम्ही तेच करत आहात. पण तुमची अडचण जाणून घेण्याचा मला अधिकार नाही का? आकाशने तिला हळूच स्वतःपासून थोडं वेगळं केलं आणि तिचा चेहरा आपल्या हातात धरून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला की हे काय बोलतेस आराध्या? माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझा अधिकार आहे. माझ्या श्वासावर, माझ्या शरीरावर, माझ्या हृदयावर आणि त्यांच्या धडकणीवर, माझ्या आत्मेवर, प्रत्येक गोष्टीवर फक्त तुझाच अधिकार आहे. आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातावर आपले हात ठेवत विचारलं की आणि तुमच्या अडचणी त्याचं काय? आकाशने तिचा चेहरा स्वतःच्या जवळ आणला आणि अंगठ्याने तिचा गाल कुरवळत तिच्या कपाळाला टेकवलं. त्याचे डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाला की माझं सगळं काही तुझंच आहे. पण आज काही विचारू नकोस. आज फक्त माझ्या जवळ इथेच राहा. मी स्वतः तुला सगळं सांगून टाकेल. आराध्या काहीच बोलली नाही. ती तशीच शांत उभी राहिली. आकाशने हळूच तिचे डोके वर उचलले आणि तिचे ते लाल ओठ आपल्या ओठांच्या कैदेत घेतले. आता तो तिला पेशंटलीच किस करत होता आणि आराध्यासुद्धा त्याला पूर्णपणे साथ देत होती. आकाशचे हात आता आराध्याच्या कमरेवरून तिच्या पाठीवर फिरू लागले होते. आराध्याचे हात आकाशच्या उघड्या खांद्यावर आणि गळ्यापर्यंत आणि तिथून आता त्याच्या केसावर पोहोचले होते. दोघेही एकमेकांच्या अत्यंत ओढीने किस करत होते. तिच्या मानेवर आणि गळ्यावर आकाशने अनेक लव बाईट दिले. आराध्या फक्त आपले सुस्कारे आणि श्वास नियंत्रित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहिली. आकाशची ओढ आराध्या कधीच नियंत्रित करू शकत नव्हती आणि त्याला विरोध करणं तर तिला कधीच जमलं नव्हतं. आराध्याने आपला श्वास कसाबसा सावरत हळूच म्हटलं, आकाश. पण आता ती त्याला रोखू शकत नव्हती कारण आकाशने आता सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. थोड्याच वेळात दोघंही एकमेकांत मिसळून गेले आणि बुडून गेले आपल्या प्रेमाच्या जगात. शेवटी थकल्यानंतर एकमेकांच्या बाहूमध्येच त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आराध्याला आकाशच्या मिठीतच जाग आली. तो अजूनही झोपलेला होता. त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि प्रेमाने तिच्या कपाळावर किस केलं. त्यानंतर ती इकडे तिकडे आपले कपडे शोधू लागली जे तिला आकाशच्या बाजूला दिसले. तिने आकाशवर झुकून आपले कपडे घेण्याचा प्रयत्न केला. इतक्यात आकाशने तिला पकडून स्वतःच्या खाली खेचलं. आराध्या फक्त तोंड उघडून त्याच्याकडे बघतच राहिली आणि आकाश तिच्याकडे बघून हसत होता. आराध्याने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत म्हटलं की हे काय करत आहात आकाश? तुम्ही रात्रभर मला खूप परेशान केलं आहे. आता सोडा मला. आकाशने तिच्याकडे खोडकरपणे पाहिलं आणि हसून म्हणाला की कोणीतरी मला सांगितलं होतं की ती व्यक्ती फक्त माझीच आहे आणि मला तिच्यावर प्रेम करण्यासाठी परवानगीची गरज नाही. आता हे ऐकल्यावर आराध्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नाही. ती फक्त तोंड उघडून त्याच्याकडे पाहत राहिली. तर दुसरीकडे आकाश तिला हसून बघत होता. आकाश आराध्यावर झुकला आणि तो तिला किस करणार इतक्यात आरूने रडायला सुरुवात केली. त्या दोघांचं लक्ष तिच्याकडे गेलं. आकाशने आरूकडे पाहिलं आणि याच संधीचा फायदा घेऊन आराध्याने त्याला हलकासा धक्का दिला आणि पटकन आपले कपडे घालून ती आरूला बघायला गेली. आकाश तिची ती घाई हसता हसता बघत राहिला. आराध्याने पटकन आरूला पाळण्यातून उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि बेडवर घेऊन आली. तिने टेबलवरून तिची बाटली उचलली, तिच्या तोंडाला लावली. आरू आता शांत झाली आणि दूध पिऊ लागली. आराध्या मोठ्या प्रेमाने तिला बघत होती. तेव्हा आकाशने मागून आराध्याला मिठीत घेत विचारलं, काय विचार करून इतके हसतेस? आराध्याने त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाली की आकाश, एका वेळ अशी होती की माझ्याकडे काहीच नव्हतं. जराशा प्रेमासाठी सुद्धा मी तरसले होते. पण आज माझ्याकडे सगळं काही आहे.
तुम्ही आहात, आपली 2 मुलं आहेत, वडिलांसारखे अधिराज भाऊजी आहेत आणि पूर्ण फॅमिली आहे. आता मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची इच्छा उरलेली नाही. हे बोलताना तिने आपले डोके मागे आकाशच्या छातीवर टेकवले आणि आकाशने हळूच तिच्या कपाळावर किस केलं. साया हाऊसमध्ये अवनीचे डोळे उघडले तेव्हा तिने स्वतःला रणजितच्या मिठीत पाहिलं. तिने डोके उचलून पाहिलं तर तो अजूनही झोपलेला होता. त्याला पाहताच अवनीच्या ओठावर हसू आलं. तिने पुन्हा स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं आणि डोळे मिटून त्याच्या छातीला लागत हळूच म्हणाली, थँक यू सो मच रणजित, माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला इतकं स्पेशल फील करवण्यासाठी. तितक्यात रणजितने तिला स्वतःमध्ये अजूनच जवळ ओढून घेतलं आणि पुन्हा झोपी गेला. अवनी मनापासून सुखावली आणि त्याच्या बाहूमध्ये तिला पुन्हा एकदा सुखाची झोप लागली. श्रेया आणि अधिराजच्या रूममध्ये श्रेया अधिराजच्या छातीवर डोके ठेवून शांतपणे झोपली होती. रात्री जो गोलू त्या दोघांच्या मध्ये झोपला होता तो तर आता रूममधून गायब होता. अचानक श्रेयाचे डोळे उघडले तेव्हा तिला आपण अधिराजच्या खूप जवळ असल्याचं जाणवलं. तिने त्याच्यापासून वेगळं होण्याचा प्रयत्न केला पण अधिराजचा एक हात तिच्या कमरेवर होता. तिने अधिराजकडे पाहिलं आणि हळूच विचारलं की हा गोलू कुठे गेला? रात्री तर इथेच झोपला होता. अधिराजने श्रेयाला स्वतःकडे खेचून घेत झोपलेल्या आवाजात म्हटलं की तो केव्हाचा उठून निघून गेलाय, कारण त्याच्या शाळेची वेळ आता सकाळी 8 वाजायची झाली आहे आणि म्हणूनच आराध्या त्याला घेऊन गेली आहे. श्रेयाने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं की तुम्ही जागे आहात का? तेव्हा अधिराजने डोळे मिटवले असताच तिला आपल्या कुशीत घेतलं आणि प्रेमाने म्हणालं, नाही, पण तू जे बोलत होतीस ना त्या गोष्टींनीच माझी झोप उघडली. श्रेयाने त्याच्याकडे पाहिलं, मग त्याचा हात हटवण्याचा प्रयत्न करत ती उठायला लागली पण अधिराजने तिला अजूनच घट्ट पकडलं आणि आपली मान तिच्या मानेमध्ये लपवली, ज्यामुळे श्रेया त्याचे श्वास आपल्या मानेवर अनुभवत शहरली आणि हळूच म्हणाली, अधिराज. अधिराजला तिच्या आवाजातील अस्वस्थता जाणवली आणि तो प्रेमाने म्हणाला, रिलॅक्स, माझ्यावर भरोसा ठेव. हे ऐकता श्रेयाने त्याला मिठी मारली. तुम्ही कसल्या गोष्टी करत आहात? अधिराजने हसून तिच्या कपाळावर किस केलं आणि थोड्या वेळाने तिला सोडलं. मग श्रेया फ्रेश व्हायला निघून गेली आणि अधिराजसुद्धा आपल्या रूममध्ये गेला. नव्या आणि अर्णवच्या रूममध्ये नव्या फ्रेश होऊन आली तेव्हा अर्णव ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. नव्या हसून म्हणाली, तर मग तुम्ही पुन्हा ऑफिस जॉईन करण्याचा निर्णय घेतला शेवटी? अर्णवने तिला आरशातून पाहिलं आणि आपल्या शर्टची बटन लावता लावता म्हटलं, जाण्याचा निर्णय कोणापासून तरी लांब जाण्यासाठी घेतला होता पण आता परत येण्याचा निर्णय फक्त तुझ्यासाठी घेतला आहे, जेणेकरून तुला एक कुटुंबाचा आनंद देऊ शकलो पाहिजे, ज्या आनंदापासून तू आतापर्यंत अभिन्न होतीस. आणि आता मी त्या जुन्या सर्व गोष्टी विसरलो आहे, कारण मी माझ्या आयुष्याला तुझ्यासोबत दुसरी संधी दिली आहे आणि मला याचा कोणताही खेद किंवा पश्चाताप नाही. तो तिच्याकडे गेला आणि आपला एक हात नव्याच्या कमरेवर ठेवून दुसऱ्या हाताने तिचे केस चेहऱ्यावरून बाजूला सावरत म्हणाला की ज्याही परिस्थितीत आपलं लग्न झालं होतं तेव्हा आपण दोघेही तयार नव्हतो, पण आता आपण दोघेही ह्या नात्याला आपुलकीने आणि मानसन्मानाने जपलं आहे. नव्या त्याच्याकडे पाहत होती कारण अर्णवने तिला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली नव्हती आणि प्रत्येक कामात तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असायचा. नव्या हसली आणि म्हणाली, मी गोलूच्या शाळेत शिक्षिकेसाठी अर्ज केला आहे. तसंही माझे क्लासेस 8वी ते 12वी पर्यंतचे असतील. अर्णव हसला आणि म्हणाला की तुला जे मनाला वाटेल तेच कर, मला काहीच अडचण नाही. फक्त स्वतःची काळजी घे, कारण आयुष्यात मी खूप काही गमावलं आहे आणि आता मला तुला गमवायची हिंमत माझ्यात नाही. हे बोलताना त्याने नव्याला काळजाशी धरलं आणि नव्यासुद्धा त्याच्या मिठीत विसावली. आकाशच्या रूममध्ये आकाश तयार होऊन आपला लॅपटॉप घेऊन काम करत बसला होता तर आराध्या आरूची मालिश करत होती आणि आरू त्या मालिशचा आनंद घेत खळखळून हसत आपले हातपाय हलवत होती. तिच्या त्या हसण्यामुळे आराध्या आणि आकाश दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान होतं. तितक्यात आकाशचा फोन वाजला आणि त्याने कॉल उचलून हॅलो म्हटलं, पण पलीकडून एक परिचित आवाज ऐकू आला आणि त्या व्यक्तीचा आवाज ऐकताच आकाशच्या कपाळावर आड्या पडल्या आणि त्याच्या मुठी घट्ट वळल्या गेल्या.
पण त्या व्यक्तीने असं काहीतरी सांगितलं की आकाश पूर्णपणे हादरून गेला आणि घाबरल्यामुळे त्याच्या हातातून फोन सुटून खाली पडला आणि तो सुन्न अवस्थेत बाहेरच्या दिशेने धावत सुटला. आराध्या त्याला असं बघून खूप घाबरली. तिने आरूकडे पाहिलं. ती मालिश केल्यामुळे आता शांत झोपली होती. मग तिने पटकन तिला कपडे घातले आणि तिला नीट झोपून ती आकाशच्या मागे बाहेर पडाली. इकडे आकाश हॉलमध्ये सरळ बाहेर निघाला आणि आपली कार घेऊन वेगाने निघून गेला. अर्णवने जेव्हा त्याला इतका अस्वस्थ पाहिलं तेव्हा तो सुद्धा पटकन त्याच्या मागे निघाला, कारण त्याला जाणवलं की काहीतरी खूप मोठं गडबड झाली आहे. म्हणूनच आकाश इतक्या घाईत गेला आहे. अर्णव आकाशच्या कारचा पाठलाग करत होता तर दुसरीकडे आकाश घाबरलेल्या अवस्थेत कार चालवत होता. त्याने रागात स्वतःशीच म्हटलं की मिस्टर रॉय, हे तुम्ही ठीक केलं नाही. तुमची दुश्मनी माझ्याशी आहे, पण यात तुम्ही माझ्या मुलाला ओढून खूप मोठी चूक केली आहे आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. जर माझ्या मुलाला एक कोरखाडा जरी आला तरी मी तुमचा जीव घेण्याशिवाय राहणार नाही. हे सर्व विचार करत तो लवकरच कबीर मल्होत्राच्या घराबाहेर पोहोचला. अर्णवने जेव्हा हे पाहिलं तेव्हा तो थक्क झाला आणि त्याने तातडीने रणजित आणि आदिराजला तातडीचा निरोप देऊन लाईव्ह लोकेशन शेअर केलं. इकडे आराध्या आदिराजच्या रूममध्ये गेली आणि घाबरून तिने त्याला सर्व काही सांगितलं, जेवढं तिला माहीत होतं. आणि त्याच वेळी आदिराजच्या फोनवर एक मेसेज आला. तो मेसेज बघताच त्याच्या कपाळावर आड्या पडल्या. त्याने आराध्याकडे बघून म्हटलं की मी त्याच्याकडे जातोय, तू चिंता नको करूस. असं बोलून तो लगेचच तिथून निघून गेला. आराध्याचं मन खूप घाबरलेलं होतं आणि तिला नको नको ते विचार येत होते, पण कशीबशी ती स्वतःला सावरत होती. सहाय हाऊसमध्ये रणजितने जेव्हा निरोप पाहिला तेव्हा तो तातडीने अवनीकडे गेला आणि म्हणला की अवनी, आकाशला माझी गरज आहे. तू एकतर घरी जा किंवा इथेच राहा, पण कुठेही असली तरी सुरक्षित राहा. मी तुझ्यासाठी अंगरक्षक बोलवले आहेत. आणि असं बोलून त्याने तिच्या कपाळावर किस केलं. अवनीने त्याला विचारलं की सगळं ठीक आहे ना? तेव्हा रणजित म्हणाला की माहीत नाही, पण अर्णवचा तातडीचा निरोप आलाय आणि ठिकाण कबीर मल्होत्राच्या घराचं आहे. अवनीने त्याला चिंतेत पाहिलं आणि म्हणाली की तुम्ही जा, मी इथेच आहे आणि अंगरक्षक आल्यावर इथून जाईल. मग रणजितने पुन्हा एकदा तिचं कपाळावर किस केलं आणि तो निघून गेला. मल्होत्रा मेन्शनमध्ये आकाश थेट आत गेला आणि त्याने कबीर मल्होत्राची कॉलर पकडून त्याला सोप्यावरून वर उचललं आणि म्हटलं की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला हात लावण्याची सुद्धा. पण कबीरच्या चेहऱ्यावर अजूनही एक निर्लज्ज हसू होतं, ज्यामुळे आकाश अजूनच चिडला आणि त्याने रागाच्या भरात एक जोरदार ढोसा त्याच्या तोंडावर मारला. कबीर मल्होत्रा आधीच हृदयाचा रुग्ण होता, त्यामुळे तो आकाशच्या हाताचा मार सहन करू शकला नाही. पण आकाश त्याला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने त्याला अजून 2 घुसे मारले, कारण त्याला फक्त आपल्या मुलाला सुखरूप बघायचं होतं. हा आवाज ऐकून काव्यासुद्धा बाहेर आली आणि जेव्हा तिने आकाशला इतक्या रागात पाहिलं तेव्हा ती सुद्धा हादरली. तिने पुढे होऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आकाशने तिला हाताने बाजूला केलं. तितक्यात त्याला एक खोलीतून धनराज रॉय बाहेर येताना दिसले आणि आता मात्र आकाशच्या डोक्यात रक्त चढले. त्याने थेट जाऊन त्यांची कॉलर पकडली आणि ओरडून म्हटलं की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला स्पर्श करण्याची सुद्धा. धनराज रॉय त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत राहिले, पण आकाश आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त गोलूला आपल्या डोळ्यासमोर सुखरूप बघायचं होतं. धनराज रॉय यांनी आकाशच्या डोळ्यात फक्त तिरस्कार पाहिला आणि पाहिलं एका बापाचं प्रेम आणि आपल्या मुलाची काळजी. त्यांनी स्वतःला त्याच्या तातडीतून सोडवत विचारलं, तू कशाबद्दल बोलत आहेस? तेव्हाच तिथे अर्णव, आदिराज आणि रणजित सुद्धा आत आले. त्यांनी जेव्हा आकाशला पाहिलं तेव्हा आदिराजने पटकन पुढे होऊन आकाशला पकडलं आणि म्हटलं की छोट्या, हे तू काय करत आहेस आणि नक्की झालं तरी काय आहे? दुसरीकडे रणजित आणि अर्णव कबीर मल्होत्राला रागाने बघत होते. आकाशने आदिराजकडे पाहिलं आणि म्हटलं, भाऊ यांना विचार ना गोलू कुठे आहे, कारण मला फक्त माझ्या मुलाशी मतलब आहे आणि त्याची मम्मी तिथे त्याची वाट बघत असेल तर प्लीज यांना सांग की गोलूला परत करा. जेव्हा आदिराज आणि बाकी सर्वांनी ऐकलं की गोलू गायब आहे तेव्हा आता सर्वांच्या डोक्यात सगळं काही स्पष्ट झालं होतं. आदिराजने धनराज रॉय यांच्याकडे पाहिलं आणि तिरस्काराने म्हटलं की मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, कारण मला वाटलं होतं की काहीही असलं तरी शेवटी तुम्ही आमचे बाप आहात. पण माझं चुकलं, कारण तुम्ही तर या नात्याचा गळा लहानपणीच घोटला होता.
तर ठीक आहे मिस्टर रॉय, आता समोरासमोरची लढाई करून घेऊया. रणजितने जाऊन कबीरला पकडलं आणि त्याची मान दाबून विचारलं की गोलू कुठे आहे, पण कबीर काहीच बोलला नाही. तेव्हा रणजितने आपली पकड अजूनच घट्ट केली, ज्यामुळे कबीरला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. रणजितने त्याला मानेला धरून गच्च आवळलं आणि म्हटलं की जर जीव प्यारा असेल तर गुपचूप खरं काय ते सांगा की गोलू कुठे आहे, कारण माझी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची सवय नाहीये. आता कबीरला श्वास घेणं कठीण झालं होतं आणि शेवटी हार मानून तो अडखळत म्हणाला की सांगतो सांगतो सांगतो. रणजितने त्याला एका झटक्यात सोडून दिलं आणि तो जमिनीवर कोसळला. मग रणजितने पुन्हा वाकून त्याची कॉलर पकडली आणि विचारलं की सांग आता. कबीरने स्टोर रूमकडे इशारा केला. तेव्हा अर्णव त्या दिशेने धावला आणि त्याने पटकन जाऊन दरवाजा उघडला. तेव्हा त्याला दिसलं की गोलू बेशुद्ध जमिनीवर पडला होता. त्या निरागस बाळाला अशा अवस्थेत बघून अर्णवचं हृदय पितळून निघालं आणि त्याने त्याला पटकन आपल्या कडेवर उचललं आणि काही न बोलता तो हॉस्पिटलच्या दिशेने धावला. आकाशने जेव्हा आपल्या मुलाची ती अवस्था पाहिली तेव्हा त्याने आपल्या कमरेला लावलेल्या बंदुकी काढली आणि एक क्षणही विचार न करता कबीरवर गोळी झाडली. पण मध्येच अधिराजने त्याचा हात वर केला आणि गोळी हवेत सुटली. अधिराजने त्याच्यावर रागवत म्हटलं की वेडा झाला आहेस का तू, आणि हे काय करतोयस? किमान आपल्या कुटुंबाचा तर विचार कर. आकाशने त्यांच्याकडे पाहून म्हटलं की हो, मी वेडा झालो आहे, कारण तुम्ही पाहिलं नाही का गोलूला या लोकांनी त्याची काय अवस्था केली आहे. अधिराजने त्याला शांत करत म्हटलं, आकाश, तो माझा सुद्धा मुलगा आहे, पण तू जे काही करणार होतास त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागले असते. म्हणून किमान आराध्याचा आणि आरूचा विचार कर, कारण त्यांचं काय होईल. आणि राहिलं या लोकांची गोष्ट, तर यांना शिक्षा कायदा देईल, तू नाही. ही गोष्ट समजून घे. हे बोलताना त्याने रणजितकडे पाहिलं आणि रणजितने त्याला इशाऱ्याने पोलीस येत असल्याचं सांगून दिलं. आकाशने मागे वळून धनराज रॉय यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं की माझं आणि माझ्या घरच्या कोणत्याही सदस्याचा तुमच्याशी कोणताही संबंध नाहीये, त्यामुळे माझ्यापासून लांब राहा. हे बोलताना त्याच्या डोळ्यात राग बसरला होता. तितक्यात रणजितने त्याला सांगितलं की तू आणि भाऊ हॉस्पिटलला जा, मी हे सगळं बघून घेतो. आणि आकाशला सुद्धा हे योग्य वाटलं. मग तो अधिराजसोबत हॉस्पिटलसाठी निघून गेला. त्यांच्या हॉस्पिटलला निघून गेल्यानंतर थोड्या वेळात तिथे पोलीस आले, पण रणजितला आता कोणताही धोका पत्करायचा नव्हता. जरी अधिराजने आकाशला गोळी चालवण्यापासून रोखलं असलं तरी आता रणजितच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललं होतं. त्याने पोलिसांना हळूच काहीतरी सांगितलं आणि पोलिसांनी फक्त होकारार्थी मान हलवली. मग ते कबीर मल्होत्राला पकडून आपल्या सोबत घेऊन गेले. आता रणजितने काव्याकडे पाहिलं, जी तिथे घाबरलेली उभी होती, आणि त्याने तिला फक्त एवढीच गोष्ट सांगितली, आराध्या आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक माणसापासून लांब राहण्यातच तुझी भलाई आहे. आता पाळी आली धनराज रॉय यांची. तेव्हा रणजितने त्यांच्याकडे पाहून म्हटलं की तुम्हाला माहीत आहे, मी तुमचा खूप जास्त तिरस्कार करतो, कारण तुमच्यामुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि तुम्हाला तर तुमच्या मुलाची सुद्धा काळजी नाहीये. इतकंच काय, तर तुम्ही एक लहानग्या मुलाचा सुद्धा वापर करून घेतला, कारण खाली पडण्याची सुद्धा एक मर्यादा असते. त्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि जाता जाता म्हटलं की ही शेवटची वेळ आहे, कारण पुढच्या वेळी माझ्या कुटुंबाला तुमच्यामुळे काही त्रास झाला तर मी तुमच्या वयाचा सुद्धा विचार करणार नाही. आणि असं बोलून तो तिथून निघून गेला. तर धनराज राय फक्त त्याच्याकडे पाहतच राहिले. हॉस्पिटलमध्ये गोलूला साधारण 1 तासानंतर शुद्ध आली आणि डॉक्टरांनी कोणतीही घाबरण्यासारखी गोष्ट सांगितली नाही. गोलू फक्त गुदमरल्यामुळे बेशुद्ध झाला होता. आकाशने त्याला आपल्या छातीशी कवटाळलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याच्या मनात फक्त एकच विचार होता की जर आज गोलूला काही झालं असतं तर त्याने काय केलं असतं, आणि तो आराध्याला काय उत्तर दिलं असतं, किंवा श्रेयाला काय म्हणाला असता. अधिराज फक्त आकाशकडेच बघत होता, कारण कोण विचार करू शकतं की आकाशची ही बाजू सुद्धा असू शकते. पण जेव्हा गोष्ट स्वतःच्या मुलाची येते तेव्हा एक बाप कोलमाडून जातो. आकाशने मोठ्या प्रेमाने गोलूला विचारलं की तू ठीक आहेस ना बाळा. तेव्हा गोलूने हो म्हटलं. मग आकाश म्हणाला की आपण घरी जाऊया, मम्मा तुझी वाट बघत असेल. त्याने गोलूला कडेवर घेतलं आणि सर्वांसोबत तो घरासाठी निघाला. तर गोलू कारमध्ये आकाशच्या छातीवर डोके ठेवून झोपी गेला. जणू त्याच्यासाठी ती जगातील सर्वात सुरक्षित जागा होती. सर्व लोक घरी पोहोचले तेव्हा आकाश गोलूला कडेवर घेऊनच आत आला आणि तो आत येताच आराध्या त्याच्याकडे धावत गेली. तिने त्याला पाहून विचारलं की काय झालं, सगळं ठीक आहे ना, आणि गोलू तुझ्यासोबत कसा. तर गोलू अजूनही झोपलेला होता
आकाशने तन्वीला त्याला आत नेऊन झोपवायला सांगितलं तेव्हा ती त्याला घेऊन गेली. आकाशने गोष्ट बदलत म्हटलं की अगं काही नाही, बस गोलूची थोडी तब्येत खराब झाली होती म्हणून मी घाबरलो होतो आणि म्हणूनच त्याला सोबत घेऊन आलो. आकाशने खूप सहजपणे खरं सत्य लपवून ठेवलं. आराध्या आकाशला काहीतरी विचारणार इतक्यात नव्या आरूला घेऊन तिथे आली आणि आरूला आराध्याच्या हातात देत म्हणाली की वहिनी ही बघा, आरू खूप रडते. आराध्याने आरूकडे पाहिलं आणि त्यामुळे ती आकाशला काही विचारू शकली नाही. तर दुसरीकडे आकाशला समजलं होतं की नव्याने हे मुद्दाम केलं आहे. अर्णवने आधीच नव्याला सर्व काही सांगितलं होतं, त्यामुळे तिने खूप सहजपणे परिस्थिती सावरून धरली होती. आकाशने डोळ्यांनीच नव्याचे आभार मानले तेव्हा तिनेही स्मित केलं. तितक्यात अर्णवने रूमकडे जाताना नव्याला आवाज दिला की नव्या, माझे कपडे दे ना यार. नव्या हो म्हणाली आणि त्याच्या मागे रूममध्ये निघून गेली. अधिराजसुद्धा आज जे काही झालं होतं त्यावरून खूप अस्वस्थ होता, त्यामुळे तो शांतपणे आपल्या रूममध्ये निघून गेला. श्रेयाने आज त्याच्या डोळ्यात एक मोठी अपेक्षा भंग होताना पाहिली होती, जी तिला बेचैन करत होती. म्हणूनच ती सुद्धा त्याच्या मागे रूममध्ये गेली. अधिराज आपल्या रूममध्ये सोफ्यावर बसला होता आणि त्याने आपलं डोके मागे टेकवलं होतं आणि डोळे मिटवले होते. श्रेया त्याला अशा अवस्थेत बघून घाबरली. ती त्याच्याकडे जाणार इतक्यात तिची नजर अधिराजच्या डोळ्याकडे गेली तर त्याच्या डोळ्याच्या कडामधून अश्रू वाहत होते. श्रेया पटकन त्याच्या जवळ गेली आणि त्याचे अश्रू पुसत म्हणाली की काय झालं, तुम्ही असे का? अधिराजने जेव्हा तिला आपल्या जवळ पाहिलं तेव्हा त्याने डोळे उघडले आणि आपलं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं. त्याने तिच्या कमरेत हात टाकला आणि हळूच रडवल्या आवाजात म्हटलं की श्रेया, आज खरंच मी अनाथ झालोय. कारण आज खरंच एक बापाच्या नावाचं जे नाम मात्र सावट होतं ते सुद्धा आज निघून गेले. खरं तर आकाश जे म्हणायचा ते खरंच होतं, कारण त्याच्यासाठी आम्हा दोघांना काहीच किंमत नाही आहे आणि हे सत्यसुद्धा आहे, कारण त्यांनी तर आपल्या दुश्मनाच्या आगीत गोलूला सुद्धा सोडलं नाही. श्रेया त्याचं बोलणं ऐकून थक्क झाली. तिने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अधिराजने तिचा हात हातात घेतला आणि म्हटलं की काही विचार करू नकोस, मी काहीच सांगू शकत नाही आणि तू ते सहनसुद्धा करू शकणार नाहीस आणि मलाही आता कोणत्याही वाईट गोष्टीची आठवण करून घ्यायची नाहीये. श्रेया यापुढे काहीच बोलू शकली नाही. तिने झुकून अधिराजच्या डोक्यावर किस केलं. अधिराजने डोळे मिटवले आणि या श्रेयाची साथ, तिचा तो प्रेमळ स्पर्श, या सर्व गोष्टी त्याला त्याच्या मातृआईची आठवण करून देत होत्या. आईने सुद्धा त्याला तेव्हा असं सावरलं होतं जसं आज श्रेया सावरत होती. श्रेया अधिराजच्या केसावर हात फिरवत होती आणि थोड्याच वेळात अधिराजला झोप आली. श्रेयाने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा त्याच्या कपाळावर किस करून म्हणाली की चाहे काही होऊ दे, मी तुम्हाला कोलमाडू देणार नाही. आकाशच्या रूममध्ये आकाश सोफ्यावर बसून काहीतरी विचार करत होता. तितक्यात आराध्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा त्याचं लक्ष आराध्याकडे गेलं. त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं की काय झालं बायको. आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली की तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात. आकाशने तिच्याकडे पाहिलं तेव्हा आराध्या त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुम्ही माझ्याशी खोटं बोलू शकत नाही, त्यामुळे तसा प्रयत्नसुद्धा करत जाऊ नका. आकाश हसला आणि त्याने आराध्याच्या कमरेत हात टाकला आणि अचानक तिला आपल्यावर खेचून स्वतःच्या मांडीवर बसवलं. आकाशच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे आराध्या चकित झाली आणि ती त्याच्याकडे पाहत राहिली तर आकाश हसून तिच्याकडे बघत होता. आराध्याने नाक मुरडलं तेव्हा आकाश तिच्या कानाजवळ झुकून म्हणाला, मला माहीत आहे बायको, मी तुझ्याशी खोटं बोलू शकत नाही म्हणून मी तसा प्रयत्नसुद्धा करत नाही, पण ज्या गोष्टी तुला त्रास देतील त्या मी तुला कधीच सांगणार नाही. मग तू काहीही का म्हणेस ना. आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या ओठावर आता सुद्धा तेच गोड हसू होतं. आराध्या त्याच्या छातीला लागली आणि म्हणाली की मला माहीत आहे तुम्ही कधीच काही चुकीचं करणार नाही. मग आकाशने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि प्रेमाने तिच्या कपाळावर किस केलं. हळूहळू सगळं काही ठीक झालं होतं आणि गोलू उठला आणि सरळ आकाशच्या रूममध्ये आला. त्याने आकाशच्या मिठीत आराध्याला झोपलेलं पाहिलं तेव्हा तो जाऊन आकाशच्या पोटावर बसला. अचानक आकाशचे डोळे उघडले तेव्हा गोलूने पटकन आपल्या ओठावर बोट ठेवलं आणि निरागसपणे म्हटलं, श्श, मम्मा उठेल ना. आकाश त्याला बघून हसला आणि त्याला सुद्धा स्वतःवर झोपून घेतलं आणि हळूच विचारलं की तू इतक्या लवकर कशाला उठलायस. गोलूने त्याच्यावर झोपल्या झोपल्या आराध्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हटलं, मला मम्माची आठवण आली.
त्याची गोड गोष्ट ऐकून आकाशच्या ओठावर हसू आलं. त्याने गोलूकडे पाहिलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, बाळा, तुला तिथे भीती वाटली का? तेव्हा गोलूने त्याच्याकडे बघत आपली हनुवटी त्याच्या छातीवर टेकवली आणि म्हटलं की नाही डॅडा, मला भीती नाही वाटली. आकाश त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटला आणि गोलूचं बोलणं ऐकून म्हणाला की माझा शूर मुलगा. गोलू खुश झाला आणि त्याच्या छातीला लागला, कारण आकाशसाठी जणू हेच खूप सुखाचं होतं. कारण आज त्याचा मुलगा, त्याची आराध्या, भाऊ आणि मित्र सर्व त्याच्यासोबत होते आणि हेच त्याचं खरं कुटुंब होतं. अर्णवच्या रूममध्ये नव्या बसून आपला फोन चालवत होती. तितक्यात अचानक तिच्या फोनवर खूप सारे मेसेज येऊ लागले. तिने जेव्हा नोटिफिकेशन चालू केलं तेव्हा ती थक्क झाली, कारण ते अर्णव आणि रियाचे फोटो होते, ज्यामध्ये ते दोघे खूप जवळ दिसत होते. तितक्यात तिला अर्णवचा आवाज आला, नव्या, टॉवेल दे ना यार, मी विसरलोय. त्याचा आवाज ऐकून ती भानावर आली आणि तिने मनात विचार केला की ती अर्णवशी याबद्दल नक्की बोलेल. तिने टॉवेल घेतला आणि वॉशरूमच्या दिशेने गेली तर अर्णव दरवाजा उघडूनच उभा होता, कारण त्याला संधीचा फायदा घ्यायचा होता. त्याने नव्याला आत ओढून घेतलं आणि नव्याला काही समजण्याआधीच अर्णवने तिलासुद्धा स्वतःसोबत शॉवरखाली उभं केलं. नव्यासुद्धा आता त्याच्यासोबत भिजत होती आणि तिने अर्णवचे खांदे पकडले होते. तिने त्याच्याकडे बघत म्हटलं की हे काय केलं तुम्ही? असं कोणी करतं का? तर अर्णवने तिला कमरेतून धरून स्वतःच्या जवळ केलं आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं की हो, मी करतो. नव्याने नाक मुरडलं आणि स्वतःला त्याच्यापासून सोडवून जाताना म्हणाली की तुम्ही खूप वाईट आहात. अर्णवला आता तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही आणि तो तिला पकडणार इतक्यात ती तिथून निघून रूममध्ये गेली. अर्णव विचारत करतच राहिला की आता त्याने नक्की काय केलं आहे. त्याने पटकन टॉवेल गुंडाळला आणि त्याच्या मागे रूममध्ये आला. नव्या आताच कपडे बदलून आली होती आणि तिने एकदा अर्णवकडे पाहिलं आणि बिना काही बोलता आरशासमोर गेली. नव्याची ही खामोशी त्याला अस्वस्थ करत होती, कारण याआधीसुद्धा त्यांची भांडण झाली होती, पण ही पहिलीच वेळ होती जेव्हा ती इतकी बेरुखी दाखवत होती आणि अर्णवला हे सहन होत नव्हतं. एका काळी त्याला रियाची बेरुखी सहन झाली नव्हती, पण ही मुलगी तर त्याची बायको होती, जिच्यावर तो प्रेम करू लागला होता आणि जिने त्याला सावरलं होतं. त्याने जाऊन नव्याचा हात पकडला आणि तिला आपल्या समोर उभा करत विचारलं की नव्या, काय झालं? तू असं का वागतेस? त्याचं इतकं विचारणं पुरेसं होतं आणि नव्या स्वतःवर ताबा ठेवू शकली नाही आणि ती जोरात त्याच्या छातीशी लागून रडू लागली. तिच्या डोळ्यातून निघालेले अश्रू अर्णवची छाती भिजली होती. अर्णवने तिला स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि प्रेमाने विचारलं की हे काय झालं? तू का रडतेस? नव्याने हुदके देत म्हटलं की अर्णव, जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा मला काहीच फरक पडत नव्हता, पण नंतर तुम्ही भेटलात आणि मला आता फरक पडतो, कारण मी इतर काहीही वाटून घेईल, पण तुम्हाला नाही, कारण मी तुम्हाला कोणासोबतच वाटून घेऊ शकत नाही, कारण तुम्ही फक्त आणि फक्त माझे आहात. अर्णवला समजलं नाही की ती असं का म्हणते, पण यावेळी त्याने तिला काही विचारलं नाही आणि फक्त तिच्या पाठीवर हात फिरून तिला स्वतःजवळ धरून ठेवलं. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं की प्रेम आणि कुटुंब वाचवण्यासाठी आकाशने आपली सर्व शक्ती पणाला लावली. पण अर्णवच्या फोनवर आलेले ते फोटो नेमके कोणाचे होते? काय त्यामुळे अर्णव आणि नव्या या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होईल? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझी कथा सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. भेटूया पुढील भागात, म्हणजेच 40व्या भागात. धन्यवाद.